हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचा चहा वगैरे नाश्ता? आणि चिमण्यानं माझा जो झुला आहे ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये त्याच्यावरती घरटं घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला घरटं घातल्यानंतर दाखवलं. आत्ता कुठं त्यांनी स्टार्ट केले, थोडं थोडं एक 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 ह्याचा कशाचा कुठला तरी बॉक्सचा तुकडा आणता येते. म्हणजे आपलं हे नसतात का बॉक्स पॅकिंगची खाकी कलरची, त्याचा एवढा 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 तुकडा घेऊन येत आहेत आणि तिथे हे करतायत. माझ्या गॅलरीत मी झुला लावलेला आहे ना ते तिथे, तर ते वरच्या बाजूला त्यांचं चाललेलं आहे. येत आहेत आणून ठेवतात, पण ते चिमण्या नाही आहेत. ते असे छोटे काळे असतात ना, चुचू चुचू करतात, ते आहेत. काय माहिती कुठला पक्षी आहे, मला माहित नाहीये. तर असो, तर मला एक विषय म्हणजे जो आहे, जे खरं आहे ते आहे, जे खरं आहे ते आहे. मी तुम्हाला त्या गोष्टीवरती बोलणार आहे की गावाकडचे म्हणजे गावाकडच्या मुलांना स्थळ बघायचे म्हटले की मुली नको म्हणतात. सिटीमधल्या मुली असो, खेड्यातल्या मुली असो, त्यांना सिटीमध्ये जायचं असते. सिटीमधला मुलगा असला तर चालेल, सिटीमधलंच पाहिजे. गावाकडचे नको, खेडेपाड्यांचे नको. का का नको? अरे गावाकडच्या मुलांना काय नाही आहे, विचार करा. बंगले आहेत, छान छान बंगले बांधलेले असतात, शेती असते, मस्त खायला प्यायला भेटतं चांगलं, आणि शेतात जाऊन कामं करायची गरज नाहीये. बरेच लोक सुनांना शेतामध्ये पाठवत सुद्धा नाहीयेत. कधी तरी गेली तरी गेली. गाड्या आहेत फिरायला, फोर व्हीलर आहेत, तरी सुद्धा मुलींना गावाकडचे मुलं नको आहेत नवरा म्हणून. सिटीतली मुलं पाहिजेत. भलेही मग तो 10 किंवा 15,000 कमवत असतो, बरं का. सिटीतला मुलगा 10 ते 15,000 कमवत असेल तर त्याच्यामध्ये त्यांचं कसं घर चालणार, विचार करा. अरे जे लोक सिटीमध्ये राहतात ना, त्यांनाच माहिती आहे की खरी परिस्थिती सिटीची काय आहे. एक एक वेळेला ना असं म्हणजे अक्षरशः नको नको होतंय ती जीवन जगणं. म्हणजे स्वयंपाक सुद्धा घरी बनवत नाहीयेत. वडापाव खा, पावभाजी खा, आणि घरी येईपर्यंत त्यांना 8-9 वाजलेले असतात. ट्रॅफिक वगैरे सगळं असं लागत लागत ते घरी ड्युटी करून घरी येऊन पोचेपर्यंत त्यांना 9:30-10 वाजतात. त्याच्यानंतर ते एवढे थकलेले असतात ट्रॅफिकमध्ये थांबून दिवसभर कामधंदा करून, की संध्याकाळी त्यांना स्वयंपाक बनवून खायला सुद्धा नको वाटतो. तर येता येताच एखादी पावभाजी किंवा वडापाव खाऊन येतात आणि तेवढ्यावरती झोपतात. सिटीमधल्या लोकांचे हाल. तेवढ्यावरती झोपतात, तेवढंच खाऊन. आणि 10-15,000 काहीच होत नाही 10-15,000मध्ये, समजलं का. जेवढे सुखी, जेवढा जास्ती पैसा. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. जेव्हा मी बरेच वर्षापूर्वीचा आहे हा विषय. मी गावाकडे गेले की म्हणजे भाजी, ते आठवड्याचा बाजार असतो ना, त्याच्यामध्ये जर आम्ही कधी गेले भाज्यांना, तर मी असे बघितलेले आहेत काही लोक गावाकडचे, शेतकरी बरं का, खास करून शेतकरी. आपल्यासारखे नोकरदार लोक जे नोकरी करतात ना, ते 100 रुपयासाठी 500 रुपयाची नोट मोडायला आपला जीव तळतळ होतो, आपण लवकर मोडत नाही. तेच शेतकरी लोक तुम्हाला सांगते, 100 रुपयासाठी 2,000ची नोट मोडतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले, स्वतःच्या डोळ्यांनी. आणि मला गर्व वाटतो त्या लोकांवरती, की म्हणजे ते कमावतात ना, भलेही ते कष्ट करतात, उन्हाळतानाचं रात्रंदिवस एकत्र करतात ते, परंतु ती कष्ट करतात ना, तर त्यांना त्या कष्टाचं चीज पण करायचं माहिती. म्हणजेच ते असं धाडीच कोडू करून पटकन ते नोट मोडतात 2,000ची. जिथं आपण 500 रुपयाची नोट मोडू शकत नाही, तिथं ती 2,000ची नोट मोडतात. तर हे आहे शेतकरी, आणि हे आहेत गावाकडचे लोक, जे आपण गावाकडच्या मुलांना नकार देतात ना बऱ्याच मुली, त्यांच्यासाठी मला खास करून सांगायचंय. गावाकडं काय नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेती तर असते, परंतु त्याबरोबरच त्याचा बंगला, गाडी, घोडा, बैल, आणि शेतात नाना प्रकारचे पिकवलेले पीक, हे सगळं त्यांना फ्रेश आणि ताजं खायला भेटतं. खुली हवा भेटते. हा, भलेही कधी त्यांना फिरायला जायचं म्हटल्याच्या नंतर 15 दिवसाला, आठवड्याला, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या गावाला ते जातात. पिन करतात,
डोक्यावरती पदर घेण्याचं काही बंधन नाही राहिलं पहिल्यासारखं. आता गाऊन घालतात, ड्रेस घालतात खेड्यापाड्याच्या सुना सुद्धा. ही माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले ना, आमच्या इकडे आहे तसं. काय तर सांगायचंय मला की जे तुम्ही असं इथं 10-15 हजारवाला बघता ना, सिटीमधलाच पाहिजे, सिटीमधलाच पाहिजे, 10-15 हजारात काही होत नाही. अशी त्याचे ते 10-15 हजार ना आले म्हणेपर्यंत 2 दिवसात उडतात आणि कुठे जातात हे पत्ता लागत नाही. परत त्याला दुसरी पेमेंट येईपर्यंत नुसते नजर लावून बसावं लागते. तर विचार करा, शेतकरी नको, गावाकडचा नको, सिटीतलाच पाहिजे, सिटीतलाच पाहिजे. गावाकडच्यांना काय आळ्या पडल्यात का? हेच सांगायचंय मला की हे बरंच ठिकाणी असं आहे आणि बऱ्याच ठिकाणची ही खरी परिस्थिती आहे. मुली सरळ नकार देतात गावाकडचा म्हटलं की. आणि ह्या सिटीतल्याच मुली नाही तर गावाकडच्या मुली सुद्धा बघा तुम्ही सिटीतल्या मुलांना जास्त प्राधान्य देतात. का तर आकर्षण फिरण्याचं, तिथले राहणीमानचं, तिथले ह्याचं. परंतु एवढं सोपं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी गावाकडचे घर असतात ते मोकळ्या मैदानात असतात. कितीही फिरा, काही करा, कसंही राहा, काही बंधनं नसतात. तसं सिटीमध्ये प्रत्येक गोष्टीचं बंधन असतं. एकतर तुम्ही सोसायटीमध्येच राहणं ऑप्शन असतं. सोसायटीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम असतात, कशाचे प्रॉब्लेम असतात, पार्किंगचे प्रॉब्लेम असतात, शेजारी पाजाऱ्याचे प्रॉब्लेम असतात, भांडणं कटकटी असतात, खूप सारे अडचणी असतात. बाहेर जा, भाजीपाला सगळा आणायचं म्हटलं की महाग झालेला असतो आणि ते आणावंच लागतो, बनवावंच लागतं, खावंच लागतं. कधी कधी तर दिवस सकाळी 9लाच निघून जावं लागतं जॉबला जाणाऱ्यांना. 8:30 ते 9ला घराच्या बाहेर पडावं लागतं आणि संध्याकाळी सुद्धा बरोबर त्यांना 9 वाजतात घरी यायला. कधी कधी तर 10 सुद्धा वाजतात. ट्रॅफिकमध्ये सगळं परेशान होऊन जातं आणि घरी येईपर्यंत त्या माणसामध्ये ताकदच राहत नाही की तो स्वयंपाक बनवून फ्रेश होईल आणि म्हणजे आनंदी वातावरण राहील. बरोबर की नाही? आणि कुठलाही सणवार तुम्हाला एन्जॉय करता येत नाही. सिटीतलं वातावरणाचं सांगते मी. सिटीमध्ये जॉब करणारे असतात आणि दोघांनी जॉब करावा लागतो तेव्हा ते घर चालतं. पहिला मुद्दा समजलं का? आणि तुम्ही जॉब करता तर तुम्हाला कुठलाही सणवार एन्जॉय करता येत नाही. मी स्वतःवरून सांगते, कुठलाही नाही. खूप झाले, एखादी जरी सुट्टी घेतली तरी सुद्धा लगेच बोलणं खावं लागतं. नवीन तर असल्यानंतर तेच असतं. जुनं असल्यानंतर चांगल्या ठिकाणी तुम्ही जॉब करत असाल तर तिथं काही प्रॉब्लेम नसतात. तुम्ही सुट्ट्या घेऊ शकता, हे होऊ शकतं सगळं. परंतु एक दिवस सुट्टी असते, एका दिवसामध्ये तुम्ही तयारी करणार, सणाची सगळी स्वतःची तयारी करणार, घरातली तयारी करणार, का उद्या सण आहे म्हणून सगळं करणार. म्हणजे हे असा प्रकार असतो. तुम्ही सण, कुठले वार, तुम्ही काय जे काय असतं ना, तुम्ही ते एन्जॉय नाही करू शकत जास्ती प्रमाणात, जसं त्या गावाकडच्या महिला करतात. गावाकडं 8-8, 4-4 दिवस सगळे गोष्टीचं एन्जॉय केलं जातं. बंधन नसतं. कधीही ते उठू शकतात, कधीही करू शकतात स्वयंपाक पाणी, कधीही त्यांची तयारी करू शकतात, कधीही सणवार खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन करतात त्या. का तर त्यांच्याकडे वेळ असतो, बंधनच नसतं कशाचं. बरोबर की नाही? आणि गावाकडे महिला सगळे एकत्र येतात आणि एकमेकीला विचारतात, देतात, घेतात, बसतात, बोलतात. भले गावाकडच्या महिलांना कुटाणा खूप जास्त असतो, तो विषय सोडून द्या, परंतु ते आपल्यावर पण डिपेंड असतं. आपण काही शेअर करायचं आणि काही नाही करायचं. बरोबर की नाही? जर आपण आपल्या घरातलं सांगत राहिले ना तर ती लोक जास्ती आग लावतात, म्हणून नाही सांगायचं. तो विषय वेगळा आहे नंतरचा. परंतु मला सिटीतलं वातावरण कसं आहे आणि गावाकडचं वातावरण कसं आहे. गावाकडे काही ते जॉब करत नाही त्याच्यामुळे त्यांना बंधन नसतं. खूप मस्त एन्जॉय करतात, छान राहतात, सणवार साजरे करतात आणि 4 व्हीलरमध्ये फिरतात गावाकडच्या मुली. कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी आता बंगला आणि गाडी हा त्यांचा शौक झालेला आहे. तर एक विचार करा. आणि काही करायचं म्हटलं ना, पीक आल्याबरोबर ते सोनं नाणं सुद्धा बघा तुम्ही. एखादं जर पीक आलं तर ते लगे विकलं ना तर सोनं वगैरे सुद्धा करतात घरातल्या महिलांना. काय घ्यायचं द्यायचं असेल ते सगळं करतात. शेतकऱ्यांना कमी समजू नका तुम्ही, गावाकडच्या मुलांना कमी समजू नका तुम्ही. गावाकडच्या मुलां इतकं सुखी कोणी नाही आहे, समजलं का? जेवढं तुम्ही सिटीमध्ये आहात. सिटीमधलं वातावरण म्हणजे सकाळी घाईघाईत उठणे, 9ला बाहेर पडणे, संध्याकाळी 9-10लाच घरी येणे, तोपर्यंत शरीर थकलेलं असते, झोपणे, सकाळी परत उठून हे कर, रोजचं काम हीच चाललेलं असतं. नवीन त्यांच्या आयुष्यात काही होत नसतं. तसं गावाकडं रोज नवीन काहीतरी होत असतं. बरोबर की नाही? तर चला, सांगायचंय की
खूप जास्ती प्रमाण ह्या गोष्टीकडे जास्ती कल आहे की सिटीतला मुलगा, सिटीतला नवरा, सिटीतलं सगळं. असं काही नाही आहे. सिटीमध्ये जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. भाड्याचं घर असतं, एवढी छोटीशी जागा असते, तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागतं. ते सोडून दुसरं काही करता येत नसतं. जॉब असते, जॉब सोडून दुसरा काही निर्णय घेता येत नसतो. मुलं होतात, मुलं झाल्याच्या नंतर ते मुलं लहानाचे मोठे करायचे म्हटले की काम तरी सोडावं लागतं, नाहीतर ते मुलं पाळण्या घरात सोडावे लागतात. तसं गावाकडे तसं काही नसतं. घरात 10-10 माणसं असतात मुलाला सांभाळायला, तळातल्या फोडासारखं सांभाळतात जर घरात मुलं असेल तर. बरोबर की नाही? मस्त खेळत असतं ते, बागडत असतं चौकट, आणि ह्याच्या खांद्यावरून त्याच्या खांद्यावर, ह्याच्या हातातून त्याच्या हातात असंच ते मूल फिरत असतं. आणि असं करता करता तो मुलगा लहानाचा मोठा कधी होतो कळत बी नाही. आणि हिथं मोलकरणी सांभाळत असतात त्या मुलांना. त्याला आई कोणती ती लवकर कळत सुद्धा नाही. ज्या वेळेला तो मोठा होता तेव्हाच त्याला कळतं की त्याची आई कोण आहे. ही अशी सगळी लाईफस्टाईल आहे सिटीतली, एवढी सोपी नाही आहे. त्यामुळे ज्या मुली जाणून बुजून नकार देतात ना मुलांना, सिटीतला मुलगा पाहिजे म्हणून, गावाकडचा नको, त्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ आहे. जेवढी आयुष करायला तुम्हाला गावाकडे भेटेल ना, तेवढी आयुष तुम्ही सिटीमध्ये करू शकत नाही. तेवढा पैसा तुमच्या सिटीमधल्या नवऱ्याकडे नसतो जेवढा गावाकडे असतो. समजलं का? त्यामुळे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पहिला बदला. जे लोक सिटीमध्ये राहतात ना, त्यांच्या संपर्कात आधी या तुम्ही. एवढं सोपं नसतं. हां ठीक आहे, सिटीमधले पण काही असतात ना जे नोकरीला आहे, ज्यांचं स्वतःचं घर आहे, ज्याच्या घरात नोकर चाकर आहेत, त्या घरांमधल्या महिला सुखी आहेत ना. परंतु तरी सुद्धा तुम्हाला सांगते, कितीही असू द्या मोठा, नोकरीची अपेक्षा ठेवतोच तो. बायकोनं नोकरी करायला पाहिजे. आणि बायकोनं नोकरी केली की समजून जायचं की ती बाई म्हणजे सुखी नाही आहे. कशी सुखी नाही आहे? ना तिचं मन स्थिर राहणार, ना तिचं शरीर स्थिर राहणार, ना ती स्वतः स्थिर राहणार. कारण तिला कुठलंही एन्जॉय करता येणार नाही, काही नाही. ती काम एक कामच राहणार. तिकडून आली की घरून आली की उद्या सकाळी उठून जायचं, कामाचं टेन्शन राहणार. हे अशी लाईफ आहे सिटीतली. एवढी सोपी नाही आहे. कारण ना, चला तर सांगायचा मुद्दा एकच आहे. गावाकडची आता तुम्ही परत इथं काही अशी मला म्हणतील, मग स्वतःची मुलगी माझी इथे राहती, ह्याचा मुद्दा हे नाही आहे. कारण तिचा नवरा इथंच राहतो, जॉब करतो, बिझनेस करतो, त्याचा छोटासा बिझनेस आहे, त्यांना ती बी आता स्टार्ट केलंय म्हणून ती इथं राहते. नाहीतर तिचं बी गावाकडचंच आहे. समजलं का? शेती वगैरे आहे. आणि माझी खूप इच्छा होती की मी सिटीमध्ये जरी दिली ना तर तिचं गावाकडे घर असेल मुलीचं असं. कारण गावाकडचं खूप मस्त असतं आणि मला स्वतःला वैयक्तिक आवडतं गावाकडचं वातावरण. त्यामुळे सांगते, मला अजून बी 2 मुली असत्या ना तर मी सिटीमध्ये न देता गावाकडेच दिल्या असत्या. हे पण सांगते तुम्हाला. का माहिती आहे का? काही कमी नसतं त्यांना, काही कमी नसतं. माणसं सुद्धा प्रेमळ असतात. बऱ्याच सुना बघा तुम्ही, शेताचं तोंड सुद्धा बघत नाहीयेत. घरात ही लावून कामवाले लोक लावून काम करून घेतात. सुनांना राबवत नाहीत पहिल्यासारखं. पहिलं होतं ते, आता तसं नाहीये. लग्न करून आणले की बंगला असतो, गाडी असते, सगळं असतं, काही कमी नसतं. अशा गावाकडच्या किती मुली येतात बघा तुम्ही, राजाच्या बायकोसारख्या राहतात. तसं सिटीतलं काही खरं नाहीये. आणि खूप साऱ्या ही असतात. माझे जर म्हणते ना 2 काही 4 जरी असतात तरी मी शेतकऱ्यालाच दिल्या असत्या, गावाकडेच दिल्या असत्या. ही पण सांगते, कारण ते तेवढ्याच आनंदी राहिल्या असत्या, चांगल्या राहिल्या असत्या. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहणे, आपापली काळजी घ्या. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यामुळे मनापासून आभार. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.